इंट्रोडक्शन म्हणून मी नमस्कार आपण पत्रकार बंधू भगिनी इथे आज मी बोलवलं त्याबद्दल खरंच आपण आला त्याबद्दल खरंच आभारी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेमका काय प्रकार आहे. तुम्ही आधी 2 मिनिटं इंट्रोडक्शन देतो. मी ॲडव्होकेट आशुतोष किशोर रानडे, ॲडव्होकेट आहे बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. बॉम्बे हायकोर्टात माझं रजिस्ट्रेशन आहे आणि सर्वोच्च न्यायालयात सुद्धा रजिस्ट्रेशन आहे. आठवड्यात मी 3 वेळा मुंबई पुणे एकत्रित कुठलाही ट्रेनिंग येतो. हायकोर्टात, जिल्हा कोर्टात तिथेही आहेत, माझी ज्युनियरही आहेत, पॅनल ज्या असतात तिथेही येतो. आणि परमेश्वराच्या कृपेने फक्त एकच केस आहे आज. मग पुण्याहून मुंबईला काय यायचं आज सगळ्यात मला अजूनही फिट केलं नाही. एक केस असेल तरी मी येतो आणि लागलं तर पाऊणच्या गाडीने 4:30ला घरी जाईल पुण्याला. पण एक केस मध्ये विजयला सगळ्याचं तारीख द्या आणि सोडून द्या असं आज सगळ्यात मी केलेलं नाही. मी आधी पण हा एक प्रश्न आपलाही कदाचित येऊ शकेल की बाबा ॲडव्होकेट्स हे पत्रकार परिषद घेत आहेत काय बाबा काय, किंवा एखाद्या वेळेस न्यायालयाचं काही बोललं गेलं तर उद्या तुम्हाला नाही का धक्का बसणार, तुमचं नाही का आव्हान होईल, हे होईल ते होईल. तो पत्रकार कसे वकील म्हणून हे कसं काय पत्रकार परिषद घेतात बरोबर की नाही. वाट काय तर ते ॲडव्होकेट आहे हायकोर्ट आहे कशाला इथे डोकं कोणाला चाललं उद्या काही गडबड झाली भले मी काय बांधण केली असेल त्यांनी आणि मी रस्त्यावर काढलं तर कदाचित त्याची काही वाट वसुलीवर ठोकेल का काय. तर मी असं का करू शकतो तर मी साधारण 18 वर्ष 4 दिवस असं वय असताना SSC DED इंग्लिश मीडियम म्हणून नोकरीला लागलो शिक्षक म्हणून. साधा SSC DED BA MA BEd LLB LLM मी 99 ला पास आउट केलं. पण 21 वर्ष कंप्लीट करून VRS घेऊन पूर्ण पेन्शन घेऊन 7 वर्ष एक्स्ट्रा पेन्शन घेऊन मी आज 18 वर्ष हायकोर्ट बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात आहे. तर त्यामुळे अगदी कोणालाही काही न भिता न काही करता आज मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यामुळे 1 तारखेला आपलं सरकारी जो पेन्शन आहे ती जाईलच जाईल आणि हे काही करू शकत नाही. कारण आता ही प्रेस कॉन्फरन्स का घेतली गेली आणि जिल्हा कोर्टामध्ये आपलं इथं जिल्हा कोर्ट समोर आहे बरोबर की नाही. तिथे सगळ्यात मोठं आहे चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. एक आपण जुलै ऑगस्ट पर्यंत बघितलं तर एक was चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि आता आहे चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट. चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट जे जिल्हा कोर्ट आहे ते आहे आपल्या मुंबईच्या 75 कोर्टाचं कॅप्टन म्हणजेच ड्रॉइंग अँड रिपोर्टिंग ऑफिसर ऑफ ऑल सॅलरीज ऑफ दॅट कोर्ट. या कोर्टामध्ये माझ्याकडे एक केस आली आहे 1900-701 तिथे मी जोडलेले 1900-701 2011 ला एक चिट फंडची वगैरे केस आहे. मी परत एकदा नंबर विनंती करून सांगतो उद्याची केस हरलो त्याच्यात आरोपी माझे जे पक्षकार आहेत त्याला शिक्षा झाली ते सेशन कोर्टात बी जाईल हायकोर्टात जाईल त्याच्याबद्दल मी पत्रकार परिषद घेतलेली नाही किंवा ती प्रेस घ्यावं जबरदस्तीने म्हणजे कोर्ट घाबरेल आणि रानडेच्या बाजून निकाल देईल असं अजिबात नाही. पण केवळ सर प्लीज तर हे का केलंय तर आता मी जे आपल्याकडे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत त्या डॉक्युमेंट्स मध्ये शेवटी बघा मागे साक्षात राष्ट्रपतींनी एक पत्र दिले. हे तुझं आहे हे जुनं कधीच आहे 2022 आहे. ते 2022 ते 2026 मोठं इतक्या भयंकरी करतात. जे लोक चक्क हजर आहेत ते मृत्यू पावले आहेत असं रेकॉर्ड करून तुम्ही सर्टिफाईड करून देतात. सर्टिफाईड एक माणूस मेलेला आहे आणि त्याला तुम्ही प्रेझेंटही लावता. एका दुसऱ्या 2-4 महिन्यांनी जो माणूस इथे हयात आहे प्रेझेंट आहे त्याला तुम्ही रेकॉर्ड करताय की ही जागे कोर्टासमोर बॉडी आली आणि आम्ही त्याचं कन्फर्म केलंय. हे काय हे कोणतं हे कुठलंही ज्युडिशियरी आहे का नाही. बरं आता
आरती हे साधारण 2022 पासून या भानगडी होत गेल्या. आपण जर हे मागे बघितलं असेल तर ॲडव्होकेट आशुतोष चंद्र किशोर पोलीस ठाणे आपलं करतात ते कोल्हापूर म्हणजे आधार मैदान पोलीस स्टेशन. तरी पण पत्र दिलेलं आहे की हे भानगडी ज्या आहेत या चक्क रजिस्ट्रारनी ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट जे कोण जिल्हा कोर्टाचे आहेत तर त्याच्यातून त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यावी, हे घ्यावं ते घ्यावं. हे करत असताना पुढे काही झालं नाही. परत चक्क 2023ला आरोपी क्रमांक 3 त्याचं नाव आहे शिवकुमार हिरेमठ. तो चक्क कॅन्सरचा गेला. पहिली गोष्ट अशी आहे की 2018 पासून खालच्या कोर्टात केस चालू आहे. म्हणजे जामिनी पिक्चर नाही केले आता तारीख पे तारीख फिर से और एक तारीख और फिर से तारीख. त्याचा जामिनी पिक्चर हा इथं प्रॅक्टिकल दिसतो. 2018 पासून काही चालत नाही. काही मी तर म्हणतो ना की समजा माझ्या पक्षकाराला काही केलं असेल शिक्षा करावी तेव्हा तुम्ही सेशन कोर्टात गेला असतो, तिथं आलो असतो किंवा जिंकलो असतो, शासनाने हायकोर्टात गेले असते, सर्वोच्च न्यायालयात गेलो असतो. काही नाहीये त्याच्यामध्ये. नुसत्या भानगडी आणि बोगस रोजगारी तयार करणं, बनावट कागदपत्रे तयार करून ते खरेच आहे असे रंगवणे आणि चक्क इथं शासनाचा शिक्का आहे त्याच्यात लिहिलेलं आहे. हे बघा 14/3/2022. आधी काय झालं 3/3/2022 रोजनामा आहे बघा काय तिथे ऍबसेंट मी तक्रार जेव्हा केली तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय म्हणून मी जेव्हा तिकडं चीफ जस्टिस मंत्रालय तिकडे मंत्रालय नाही चीफ जस्टिस बॉम्बे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट तिथं त्याला जेला लागला त्या बघा खाडाखोड करून त्यांनी रेक्टिफाय केलं. ठीक आहे आपण असं गृहीत करूया ते चुकलं असेल. ओके. त्याच्यानंतर त्यांनी 14/2/2022 ते रेक्टिफिकेशन केलं. तिकडून आम्ही चुकलो. बरं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे 20/10/2023. 20/10/2023 चक्क आरोपी क्रमांक आधीच सुरुवातीला म्हणतोय की मी केस हारो जिंकतो याच्याबद्दल नाही. तो भाग न्यायालयाचा आहे, तो त्यांच्या अखत्यारीचा आहे. परंतु जो फ्रॉड केला जातो कोर्टामध्ये तो अतिशय चुकीचा आहे. हा 20/12/2023 मी चक्क रेकॉर्ड केलेलं आहे की हा माणूस आरोपी क्रमांक 2 मृत पावलेला आहे. मृत पावला पेज नंबर नाही इथे सी आहे बघा सी 20/12/2023 तिथे तो मृत्यू पावला असं कोर्टाला जेव्हा सांगितलं तेव्हा कोर्ट इतकं हुशार आहे. बरोबर आहे. ते बँगलोरला पोलीस गेले चक्क त्याने रेकॉर्ड केलं आणि मग त्यांनी आधी क्लिअर केलं की हे माणूस हा मेलेला आहे. कधी मेलेला आहे तर 30/1 त्यांनी काय करून केलंय इट हॅज बीन कन्फर्म ही इज डेड. ही इज कन्फर्म डेड. या कालावधीमध्ये साधारणपणे 20/12/2023 याचा अर्थ काय आरोपी माया नाही. हे जेव्हा कन्फर्म होतं त्याच्यानंतर आपण जर पुढच्या बाजूला बघितलं तर बघा 2/4/2024 2/4/2024 इथं लिहिलंय आरोपी क्रमांक 1 तो वकील म्हणजे मी हजर. हेही बरोबर आहे. आरोपी क्रमांक 2 हजर विथ ॲडव्होकेट. म्हणजे गेलेला माणूस वकील घेऊन येतो अशी चूक नाहीये. पण ही चूक का केली जाते? चूक नाही करत. चूक नाहीये, हा खेळ आहे. कारण इथले जे टायपिस्ट असतात ते गपचूपपणे त्याचे पैसे चला त्याचे पैसे दिला टाईप करतात आणि चक्क चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट तो धोक्यात सही करतो. हे धोक्यात 1.5 लाख 1 लाख 75 पगार आहे त्याला त्याची तुम्ही सही करताय काय की हा प्रेझेंट आहे म्हणून वकिलाबरोबर मी प्रेझेंट आहे. आरोपी क्रमांक 2 हा 2023 ला गेला 24 ला मी आणला
त्याच्यानंतर परत 23/4/2024 मी जेव्हा तक्रार करतो, सगळीकडे तक्रार केली की त्यांचा दणका बसला पुढेकडनं हायकोर्टाकडनं की तो दणका यायला बसला की ते हे करतात. चाललंय काय? मग हे आरोपी खरे कोण आणि हे आरोपीच नाहीत का? मोठे सुद्धा आरोपीच आहे. आता तुम्ही म्हणाले कंटेम्प्ट का? तो कंटेम्प्ट कधी होतो? न्यायालयाचा अवमान कधी? आधी न्याय असेल आणि अवमान असेल तर अवमान होईल ना. अवमान कधी होईल? मान असेल बघा तर अवमान होईल. हे बघा हे केलं तदनंतर पुढे बघा त्याच्यातही चुकलं, आताही चुकलं. त्याच्यानंतर बघा 30/1/2025 30/1/2025 रोजनामा. आणि विशेष काय म्हणते का, चक्क आम्हाला सांगतात अर्जंट पाहिजे असेल तर तुम्ही पैसे जास्त द्या. प्रश्न 50 रुपयाचा नाहीये. अर्जंट पाहिजे ना, हे घ्या. पण याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, वर काय लिहिलंय की ऍबसेंट, आरोपी क्रमांक 1 ऍबसेंट, तो हजर आहे. तेही चुकलं जरूर या, कारण आरोपी क्रमांक 2 चा केव्हा गेलाय, त्याला जिवंतही आणला, तो कन्फर्म झाला त्याला म्हणून. आता आरोपी क्रमांक 1 तोही माणूस आहे. परत एकदा मी म्हणतो की मला त्याला शिक्षा हो देवो माझा डिफेन्स आहे, त्याला काय होईल ते पुढचा प्रश्न आहे. रेस्पॉन्सिबिलिटी काय येते, हे फ्रॉड केलं जातं आहे. कळलं का? मला त्याच्यात मी जिंकावं किंवा नाही, न्याय हा कोणाचा आहे? न्यायालयाचा आहे. पण भंगडी करणं हे कोणाने करू नये. तिथे बघा 30/1/2025 ला चक्क खाली लिहिलेलं आहे. काय लिहिलंय की ऍक्युज नंबर 1 ॲबेट याचा अर्थ काय की आम्ही कन्फर्म केलं, ॲबेट याचा अर्थ कन्फर्म केलंय बॉडीचा आरोपीची आणि तो मेलेला आहे. अब तो आयात आहे. म्हणजे 2000 म्हणजे एप्रिलला लग्न वेगळं, सप्टेंबरला वेगळं. आरोपी क्रमांक 1 मेलेला, जिवंत आहे तो मेलेला. तेही नंतर तुम्हाला पगार मिळतो कशासाठी? आपण टॅक्स कशासाठी देतो? 3/2/2025 रोजी मी चक्क आपलं जे आझाद मैदान पोलीस स्टेशन आहे त्यालाही कळवलेलं आहे. त्याच्यानंतर अतिरिक्त सरकारी मुख्य डायरेक्टर ऑफ प्रोसिक्युशन त्यालाही कळवलेलं आहे. आता याच्यात मला एक म्हणायचे साहेब, मी आरोपीचा वकील आहे, मी काही गडबड केली. हे कोण बघतं? स्वतः न्यायालय आणि सरकारी वकील आहेत की त्यांनाही माहित नाही काय व्यवहार चाललाय काय. पण सरकारी वकील आहेत की नाही, त्याला पैसे कोण देतात? मी आरोपीचा वकील आहे, मी कशाला भरेल ना तुमचं बरं झालं. पण मी नाही ना, आरोपीला माहित पाहिजे की नाही, त्याला माहित नाही ते जिवंत आहे आणि आपण असं बंद करतोय आणि सर्टिफाईड कॉपी देतोय अर्जंट. शिक्के मारून त्याची जेव्हा तक्रार केली तेव्हा मी आरटीआय मध्ये हे बघा सगळे सरकारी वकिलांची नावं जोडलेली आहे. हे सरकारी वकील हे ज्या वेळेला हजर होते. आता मला सांगा साहेब, या वेळेला जिथे आर्ग्युमेंट झालं, आरोपीच्या वतीने मी झालो, जज हे थर्ड पार्टी आहेत. सरकारी वकील काय करत होते ते माहित नाही. ते आरोपी आला मेला परत आला मरत गेला, कशासाठी चाललंय? हे काय चाललंय? हे न्यायालय आहे का टोपी टाकतायत? नाही की नाही? पुढं याच्यानंतर हळूहळू घाबरल्यावर 17/4/2025 ला सगळे रोजनामे बदलले जातात. रोजनामे कुठून येतात? जेव्हा हायकोर्टात धक्के टाकतो ना मी, तेव्हा ते घाबरतात आणि त्यांना हे टाकलं जातं. आणि तदनंतर माझ्या तक्रारीवर हे बघा हे आलेलं आहे सर्क्युलर. तेव्हा एक शासनाने चक्क अक्कल शिकवले, आधी लिहिलेलं आहे की तुम्ही जरा शुद्धीच राहा आणि चांगलं व्यवस्थित काम करा. कोणाला? मला तुम्हाला नाही, जज साहेबांना, आहे की नाही? बर पुढं त्याच्यानंतर परत मी इकडे 12/5/2025 ला तक्रार केली. अहो साहेब, लोकांना तुम्ही असं करताय. तुझ्या समजा मी चोरी केली, एटीएम फोडलं आणि काल पकडल्यावर मी परत पैसे भरले, म्हणजे गुन्हा होत नाही का? होणार ना.
नाही होणारच. तो का नाही घेतला, का नाही केला? त्याच्यानंतर त्याच्यानंतर रिमाइंडर सुप्रीम कोर्टाकडनं सुद्धा पत्र आलेले आहे, त्याचे जोडलेली आहे. सुप्रीम कोर्टाकडनं, राज्यपालांकडनं, चीफ जस्टिस गोवा हायकोर्टाकडनंही पत्रव्यवहार केलेला आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या जिल्हा कोर्टाचे जे पालक आहेत, मुंबई उच्च न्यायालयाचे जे पालक, ज्याला आम्ही म्हणतो गार्डियन कोर्ट आहे, हे आहेत माननीय अमित बोरकर साहेब आहेत, ऑनरेबल जस्टिस अमित बोरकर आणि ऑनरेबल जस्टिस शर्मिला देशमुख. त्यांची मी अपॉइंटमेंट घेतली. त्यांचं आज सुद्धा रजिस्ट्रार कडनं जाऊन आलोय. त्यांनी मला सांगितलंय तुम्हाला चेंबर मध्ये मी बोलावतो आहे. असं हे करत असताना सामान्य नागरिकांची काय अवस्था असेल, काय असेल अवस्था? हा भाग सोडून द्या, अजून तो शिक्षा झालेला नाही. त्याप्रमाणे आपण जन्माला आलो की आपण आरोपीच आहे, शिक्षा होत नाही पण आरोपीच आहे की नाही? हे न करता त्याच्यानंतर अजून एक गंमत अशी आहे की त्यांनी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनला एक पत्र ते बघा, ते असिस्टंट रजिस्ट्रारनी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनला पत्र पाठवलं की आशुतोष रानडे यांची प्रचंड आवड तक्रार आहे, ही भानगड जी आहे ती जरा तपासावं, काय भानगड आहे बघा. आपल्या प्रत्येकाने खास का जोडलेलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे ना. हे जोडल्यानंतर मी डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन कडे गेलो. त्यामुळे मी पण म्हणे तुम्ही जज होतो, पण हे जे पत्र आलेलं आहे ना, त्याच्यात हायकोर्टाने आम्हाला जे काम सांगितलं आहे ना, ते माझ्या अखत्यारीतच नाही. म्हणून तुमच्या अखत्यारीत नाही कमाल आहे. आता उद्या समजा माझं पाकिट इथं मारलं तर मी इथं वरळीला जाईन का, बोरीला जाईन का? पोलीस स्टेशनला नाही, इथल्या पोलीस स्टेशनला पाहिजे, बरोबर ना? हे मी मग डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन कशाला चौकशी करा. आणि ते काय म्हणतात, काय आपण म्हणतोय हो, हे काय असतं काय माहिती काय, सगळं तयार केलेलं आहे. हे कागदपत्र, मोठे कागदपत्र तयार करणे, ते खरेच आहेत असे रंगवणे, ते पुराव्या सकट गायब करणे, आणि काहीच नसेल तर आग लागली हो, कागदच नाही करता, असं केलं जातं. आणि ह्या घटना न्यायालयामध्ये होऊन जाईल. त्याच्यानंतर शेवटी मी जेव्हा तक्रार केली तिथे ऑनरेबल चीफ जस्टिसलाही केले, सगळ्यांना केलेली आहे, रिमाइंडर दिलाय आणि रजिस्ट्रार जनरललाही कळवलं. आणि रजिस्ट्रार जनरलनी आज मला परत त्याला सांगितलं, तेव्हा म्हटलं कधी सांगितलं, 14/3 आहे का नाही, 13/3, 16/3. जर वकिलाला अपॉइंटमेंट मिळत नसेल तर बाकीच्यांचं काय हो? एक सर्वोच्च न्यायालयाचा वकील, त्याला जर अपॉइंटमेंट मिळत नसेल तर तुमची काय अवस्था असेल? अगदीच खरं काही खरंच असेल तुमचं. आणि तुम्ही जर आणि आपल्याला त्याला या सगळ्याला पगार कोण देतो? आपणच देतो. आपण 140 कोटीची जनता आहे. वी आर द ड्रॉइंग अँड डिस्बर्सिंग ऑफिसर ऑफ लेजिस्लेचर, म्हणजे अगदी लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, ग्रामपंचायती पर्यंत. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कुठे प्रेसिडेंट ऑफ इंडिया पासून खालचा पिऊन पर्यंत, ज्युडिशियरी पासून चीफ जस्टिस ऑफ इंडिया खालचा पिऊन पर्यंत, त्याचा पगार कोण देतं? आपण. आणि ह्याच्यात जर हे धंदे केले तर कसं व्हायचं? तर हे सगळं घाबरून आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली गेली. कळलं का? आझाद मैदान पोलीस स्टेशन मध्ये आपल्याला एक कॉपी जोडलेली, त्याच्यात जे काय घटना घडली त्याच्यात नावं सुद्धा आहे. शेख साहेब आहेत, त्याच्या स्पीकर म्हणून आहे. सगळ्यांचीच एकदा मी चुकेल हो. सर्वसाधारणपणे मला एक म्हणजे असं आपल्याला सायंटिफिकली शिकवलेलं आहे. मी समजा इथं गाडी चालवताना मी उडवली ना, एखादं मी पडलो ना, तर आयुष्यात परत मी ज्या दिवशी तिकडे जाईल ना, परत मी पडणार नाही. असं एक सायंटिफिक सिस्टीम आहे की ज्या ठिकाणी आपल्याला ऍक्सिडेंट झाला त्या ठिकाणी परत आपण आयुष्यात किती वेळा जा, परत तुमचा ऍक्सिडेंट होणार. इट इज द नॅचरल लॉ. तसंच इथं जर हे चुकत असेल तर सारख्या असे काय केलं जातं? कारण काही केलं जात नाही. रोज नावाचे पैसे दिले जातात, त्या पैशानुसार हे केलं जातं. आणि सर्वसाधारणपणे आमचे वकील जे असतात, वकील मंडळी,
हे रोजनामा चेक करतोय. मी काय बघतो, माझा जामीन झालाय ना, जाऊ दे बघतो काय, जाऊ दे, तारीख होऊ दे. आम्हाला जेव्हा रस्त्यात आम्ही जेव्हा आणि एक गमत अशी आहे की जेव्हा रोजनामा बदलल्यात ना, तुम्ही जर नेटवर्क चेक केलं ती कोर्टात, रोजनामा बदलता येत नाही. रोजनामा एकदा सेव्ह झाला की बदलता येत नाही. त्याचा अर्थ चक्क निर्माण न्यायालयाने असं का करावं आणि निर्माण न्यायालयावर कोणी अटॅक करावा, एक तर वकिलांनी करणार नाही. पण आपल्याला जे काय ऑलरेडी व्हीआरएस घेऊन पेन्शन घेतली आहे ते आम्ही जरूर भोगणार, त्याप्रमाणे आम्ही भोगलेला आहे. पण त्याच्यानंतर एक गंमत अशी आहे की शेवटचा भाग, त्याच्यानंतर आपण मला पत्र हे प्रश्न विचारण्याचा हा शेवटचा भाग काय आहे की आशुतोष नगीचं राहणे स्वयंचं वकील स्वयंचं संबंधित तक्रारी अर्ज दप्तरी दाखल केलाय. पण आपण जर वकिली भाषेत जर बोलला किंवा कायद्याच्या दप्तरी दाखल केला याचा अर्थ काय, इट हॅज बीन फाईल्ड आणि डिसमिस केलाय. तर काय म्हणतो आपण, निकाली काढण्यात आलेला आहे. निकाली काढलेला नाही म्हणजे पोलिसांनाही कबूल आहे की भानगड आहे. परंतु 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 अति लिहिलेलं आहे बघा की या संदर्भात काय आहे ते तक्रार जो अर्ज आहे तो न्यायालयाच्या करता तक्रार हे आहे सगळं आहे ते कोणी करावं, तर मुख्य न्यायाधीशांनी करावं. त्याप्रमाणे मी मुख्य न्यायाधीशांकडे पण गेलो आहे आणि शनिवारी चक्क रजिस्ट्रार साहेबांनी जेव्हा शनिवारी कोर्ट नसतं पण हे व्हेकेशन कोर्ट मध्ये हे दोन्ही आहेत, म्हणजे शर्मिला देशमुख ऑनरेबल जस्टिस शर्मिला देशमुख आहेत, शर्मिला देशमुख आहेत त्या आणि कोर्टर हे त्या दिवशी आहेत. त्यांनी मला बोलवलेलं आहे की बाबा हे अतिशय भयंकर आहे. मी त्यांना क्लिअर सांगणार आहे की जसं कागदपत्राचा FIR केला जातो तसा तुम्ही याचा FIR रजिस्टरनी का नाही केला, रजिस्टरने करायला पाहिजे ना. ही केस कोणाची आहे, महाराष्ट्र शासन विरुद्ध शेख आणि या श्रीकरबाई, बरोबर की नाही, आणि इतर हे न करता तुम्ही हे होल्ड का केलं. 2022 पासून त्रास झालाय, हा भोगळा कारभार आहे. हे जर चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कडे असं होत असेल तर बाकीचं काय. हे करत असताना कोणीतरी दार वाजवलं पाहिजे, कोणीतरी ओरडलं पाहिजे. आणि कोण बोलू शकतं की मी कोणाला दिवशी म्हटलं ना की जास्तीत जास्त मला काय होईल, ज्याची माझी सरकारी नोकरी मी व्हीआरएस घेऊन पेन्शन आहे त्याच्याबद्दल काही फरक पडणार नाहीये. हे आहे ना तुम्हाला काय डिग्री अरे आम्ही खाली करू शकतो. केस बोलवा त्याला का नाही तुम्ही आज घालत. आर्थरोड मध्ये मी बघा गुन्हेगारांना आरोपींच्या बद्दल खटपाणी घालत नाहीये, पण हे खोटं नाही का, हे जे कागदपत्र केली जातात ही म्हणताना चुकीची. हे कृष्णाने केलं की प्रेम, हे केलं की लग्न, असं आहे अजिबात नाही. मी जर केलं नाही लग्न तर त्यांनी केलंय तर लग्नच. पण हे एकदा ठीक आहे हो, एकदा चूक, दोनदा गोड चूक, तिसऱ्यांदा तेच. त्याचं कारण असं आहे की रोजनामा नियमानुसार त्या दिवशी केला जातो, तसं होत नाही. रात्रीचं खेळत आले, रात्री काय करायचं आणि जर आपल्या शिक्का मारलेला असतो तुम्ही मोठं रे तू वाचला नको तुझे तुम्ही माझ्या नावावर डेथ वॉरंट काढालो. अरे सॉरी हा अरे जाण्याला कशी हो पाचशे झाली. तर हे करत असताना मी सर्वसाधारणपणे मी मुंबई पुणे हायकोर्टात जातो, 1.5 महिन्यात सुप्रीम कोर्टातही जातो. आणि सुप्रीम कोर्टात रजिस्टर ऑफिसनी सुद्धा मला सांगितलं आहे की आम्ही यांना दडपा टाकलेला आहे, त्यांनी कायदेशीर हे करावं. त्यामुळे केवळ बंधू भगिनी मी आपल्यासाठी पत्रकार परिषद यासाठी घेतली की कोणीतरी एक डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते आपल्याकडे बघा, कमल कृष्ण कश्यप आपले होते मुंबईचे, ते काहीतरी म्हणजे 10-12 वर्षापूर्वी. त्याकडे पुण्याला पोलीस आयुक्त होते.
ते काय म्हणायचे माहिती का, चलता है नहीं चलेगा, चलता है नहीं चलेगा. तर असं चालू केलं काय चालतंय आता या याच्यामध्ये. चक्क इथे खाली काय लिहिलेलं आहे, ज्यांनी न्यायालयाने हे करावं. न्यायालयाने म्हणजे थोडक्यात काय, याचे जे गार्डियन आहे त्यांनी त्याच्यावर शिक्षा ठोकावी. त्यांनी मला पत्र द्यावं, त्यांच्यावर एफआयआर लॉन्च करा. हे लॉन्च झालंच पाहिजे. का नाही करत, जर तुम्ही साधारण एका चेकवर सही केली आणि बोगस काय झालं तर तुम्हाला फार जामीन बिमीन होऊन 5-10 वर्ष लागतात तिथे. तर इथे का नाही, का नाही. आणि विशेष म्हणजे इथे चुका नाही आहेत, हे खरं आहे. तरी बंधू भगिनी आपल्याला जे काय म्हणायचं ते विचार निश्चित म्हणायचं. थोडक्यात कंटिन्युअसली बोगस बोलता है. अच्छा तो दूसरी बात बताओ, ये जो दो आरोपी है, एक कुरियन है, दूसरा हिरेमठ है, करेक्ट. ये दोनों जिंदा है या मर गए? दूसरा गया है इन 2023. हिरेमठ की डेथ हो गई है ना, 23 में हिरेमठ की डेथ हो गई, और अभी ये जो कुरियन है वो जिंदा है. जिंदा है. कोर्ट क्या कह रहा है? वो भी गया. कोर्ट कह रहा है कि दोनों मर गए, ऐसा है ना. कोर्ट का कहना है कि दोनों आरोपी मर गए और वीडियो केस चला रहे. और ये होने के बाद मैंने कंप्लेंट लॉन्च करने के बाद उसका जिंदा कर दिया है. मतलब आपके कहने का मतलब दोनों आरोपी मर गए हैं. दोनों आरोपी नहीं, आरोपी क्रमांक 2 जो है शिव कुमार हिरेमठ वो गया है. और 1 नंबर का जो है शिव कुमार हिरेमठ इज वेल रिटन फाइल और वो हजीर होता है. त्याला त्यांनी त्या दिवशी हजर नाही आणि उत्तर पावला. दुसरी गोष्ट अशी आहे की झूठ पण नीट, कोर्टात सुद्धा झूठ पण नीट. तुम्ही आता आझाद तक्रार केली, हो जबाब घेऊन घेतलाय, हो पुढे काय केलं? त्याच्यानंतर मी प्रेस कॉन्फरन्स घेणार ही सुद्धा माहिती त्यांना दिलेली. चक्क मी आज प्रेस कॉन्फरन्स घेणार ही सुद्धा माहिती रजिस्ट्रार बॉम्बे हायकोर्ट चीफ जस्टिस यालाही दिलेली आहे. पण या कालावधीमध्ये बरोबर त्यांनी मला घरी पत्र पाठवले, त्यामुळे तुम्ही फक्त न्यायालयाने जरा गुन्हा नोंदवावा, आम्ही लगेच ऍक्शन घेतो. आता दुसरी गोष्ट मी कालही त्याला अजून निकाली काढलेलं नाही ना, याच्यात बरोबर अगदी छान प्रश्न तुम्ही विचारलाय की आता हे काय आहे. तर सर्वसाधारणपणे फक्त आपले हायकोर्ट 21 हायकोर्ट आहे, त्याच्यामध्ये 21 हायकोर्ट आहे आणि सर्वोच्च न्यायालय म्हणजे आपलं नवी दिल्लीचा जे कोर्ट आहे सुप्रीम कोर्ट, त्यातल्या जजेसना अटक करता येत नाही, त्यांच्यावर कुठलाही खटला दाखल करता येत नाही. तो कधी करता येतो, महाभियोग दाखल झाल्यावर, महाभियोग पूर्ण झाल्यावर, म्हणजे इम्पिचमेंट प्रोसिडिंग. इम्पिचमेंट असते लोकसभा. लेकिन सुनने बात, ये जो आप जिसको बोल रहे हो इम्पीचमेंट के बारे में, इम्पीचमेंट सिर्फ हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट के जजों को लगता है, मेट्रोपॉलिटन कोर्ट के ऊपर इम्पीचमेंट नहीं लगता है. आपकी क्षमा बताता हूँ, मैं वही बोल रहा हूँ कि बॉम्बे हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट का अगर हिस्सा गलत है तो इम्पीचमेंट उधर होता है. ये तो मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट का खटला. और फिर पुलिस बोलती है कि कोर्ट पे जाओ, कोर्ट बोलता है कि इनके पास जाओ. ये क्या चल रहा है. वही मैं बोल रहा हूँ की केवळ एफआयआर हा होऊ शकतो की कागदपत्र खोटी आहेत, त्याच्यावर शिक्के मारलेले आहेत, शासनाचे शिक्के आहेत. व शिक्के मारलेले आहेत आणि पैसे दिले म्हणजे कशासाठी, खरे पैसे देऊन खोटे हे देण्यासाठी. एका वकिलाकडे सुप्रीम कोर्टचा वकील हा पैसे देतो, अर्जंट देतो आणि खोटे पैसे, खोटे शिक्के मारण्यासाठी नाही ना. म्हणजे मी उद्या असंच म्हटलं काल की बाबा साहेब मी उद्या एक जाहिरात करतो मुंबई आणि सगळीकडे की 500 रुपयाच्या ज्या बंद झालेल्या नोटा आहेत त्या माझ्याकडे आणा आणि त्या सगळ्या बँकेत भरल्या जातील. हे असंच नाही ना की जर मी स्वतः पैसे भरतोय, माझ्या नावाने पावती आहे, तुम्हाला झूट पण मी पावती हे देत आहे, रोजगारी देत आहे. हे चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या आणि हायकोर्टाच्या वकिलांना फसवलं जातं. तर बाकी लोगों का क्या, बाकी लोकांचं काय होईल, त्या विचारायला चक्कर येतील.
त्याला हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचा रजिस्टर्ड वकील आहे, त्याची अवस्था अशी. आणि तो रिटायर्ड पब्लिक सर्वंट, त्याची अवस्था अशी तर आपली काय काय. आणि मग कोणावर खटका दाखल करायचा का दाद ना दाद ना फरियाद, का असं करायचं ना दाद ना फिर्याद. आणि असं जर केलं तर आपल्याला धक्का बसणार आहे, नागरिकांना धक्का बसतोय. असं होऊ नये. आणि चक्क मी याच्यानंतरही आपल्याला एवढं विनंती करून सांगतो की शनिवारी रजिस्ट्रार जनरल बॉम्बे हायकोर्ट शिवाय शर्मिला देशमुख आणि हे त्यांनी मला बोलावलेलं आहे आणि त्यांना मी कळवणार आहे की इथं गुन्हा नोंदवा का नोंदवत नाही. आणि आज सुद्धा मी त्यांच्यासमोर जेव्हा गेलो तर युनिफॉर्म आहे पण भारताचा नागरिक म्हणून तक्रार करतोय, सिटीजन ऑफ इंडिया. अँड आफ्टर दॅट इन द कॅपॅसिटी ऑफ हायकोर्ट फीडर as well as Supreme Court feeder. The High Court registration है MH 4304 2008 and Supreme Court का regular registration है. आपकी मांग क्या सर? मांग क्या आपका? मांग यही है कि ये जो चल रहा है वो सबको ये होना चाहिए and और people should know what is going on here. What is going on? आप दोषी किसको मानते हैं? ये चीफ मेट्रोपॉलिटन जज को या सरकार को? जिसको ये किया है और उसका जो स्टाफ होता है जो अंदर का रैकेट है उनको इन्वेस्टिगेट करके नहीं इनसे ही पुलिस से ही इन्वेस्टिगेट, क्योंकि अकेला कुछ नहीं कर सकता है. बॉम्बे हाई कोर्ट का विजिलेंस डिपार्टमेंट तो आपने गया है, विजिलेंस का भी गया है, इसके पास भी गया है, विजिलेंस का भी गया है. मैंने बोला ना डायरेक्टली थर्ड टाइम टुडे आल्सो आई वेंट टू द रजिस्टर. उन्होंने विजिलेंस को भी भेजा है, विजिलेंस ने बोला है कि हम ये कर रहे हैं. मैंने बोला भाई 2022 से अभी विजिलेंस चल रहा है. नहीं इतने साल से विजिलेंस का काम चल रहा है, मेहनत कर रहे हैं वो विजिलेंस वाले. आप बताओ आपका लेटर है क्या? नहीं विजिलेंस वाले अपने को कभी भी लेटर नहीं देते. आपने विजिलेंस को आप वकील हो, ठीक है, आपने रिटर्न में कोई भी बॉम्बे हाई कोर्ट के विजिलेंस डिपार्टमेंट को कंप्लेंट रिटर्न दिया है क्या? बोला ना रजिस्ट्रेशन बोला ना लिखो पेज नंबर इसमें क्या है? पेज नंबर बताओ मेरे को. एक मिनट पेज नंबर ऐसा है देखो इधर भी आपका इधर 8/4/2022 उसका रजिस्टर में सिग्नेचर किया है. कंटिन्यूअसली फ्रॉम 22 to 26 अभी तक मेरा लेटर बिटा सब आया है. एंड नाउ आफ्टर लॉन्ग टाइम आता अभी भी उन्होंने अभी मुझे बोला कि आप आओ इधर का जो चेंबर है उधर जाके ये करो. और सबसे बड़ी बात ऐसी है कि ये करने के लिए अगर हाईकोर्ट सुप्रीम कोर्ट करता है सॉरी वकील का ये कर सकते हैं तो बेचारे बाकी लोगों की क्या. वही मैं बोल रहा हूँ ना कि बेचारे जो नॉर्मल सिटीजन है और लेमैन एंड सबसे बड़ी शर्मंदगी बात है कि चीफ मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट जो 75 कोर्ट का कैप्टन है वो ऐसे कर रहे हैं. और सबसे बड़ी बात ऐसी है कि ये जो शेख साहब है ये जो है इनका जो स्टाफ है वो प्रमोशन पे भी गया है. मतलब तुम्हारा कॉन्फिडेंशियल रिपोर्ट किधर है? एव्हरी इयर सीआर किधर आहे कॉन्फिडेंशियल रिपोर्ट. या वर्षी तुम्ही काय केलं, तुम्हाला इन्क्रीमेंट कशासाठी दिला गेला, ते इन्क्रीमेंट कोण देतं? आपणच देतो. आपल्याच पैशांनी जाते. हे जर जातं तर तुम्ही काय केलं, काय उद्योग केला? काम केलं तर उद्योग केला आणि उद्योग केला तर इन्क्रीमेंट नाही, काम केलं तर इन्क्रीमेंट नाही. बरोबर की नाही? मग त्याच्या संदर्भात ही माहिती होत आहे की बाबा ही माहिती निदान कोर्टात याच्यात तरी प्रयत्न तरी यावी. हे प्रकरण चालू आहे, भानगडी चालू आहे आणि न्यायालयाने शेवटी राहिला नसतं कॉन्फिडन्स घेतला आहे. ठीक आहे हो शॉर्ट अँड स्वीट मध्ये सगळे मुद्दे कव्हर करा. जास्त please. स्त्री सुरुवातीला आपली ओळख सांगायची. नाव सांगा.
तर आजची जी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे, काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, काय सांगाल? ॲडव्होकेट आशुतोष किशोर रानडे, बॉम्बे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, पुणे टू मुंबई. मी जवळजवळ 18 वर्ष प्रॅक्टिस केली आणि आत्ता ही जी केस चालू आहे ती खोटे कागदपत्रे तयार करून ते खरेच आहे असे बोगस रोजनामे तयार करणं आणि सांगितल्यावर ते लपून गपचूप बदलणे. त्याच्यासाठी मी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय सगळीकडनं तक्रारी दाखल केलेल्या असून त्या तक्रारीच्या 4 वर्षांनी अनेक वर्ष भानगडी करत त्यांनी कॉग्निझन्स घेतलेला आहे. तिथे आपले खत्री म्हणून जे आहेत रजिस्ट्रार जनरल त्यांच्याकडेही जाऊन आले 4 वेळा आणि त्याच्यानंतर त्यांनी चक्क आपले जे श्रीमती शर्मिला देशमुख आणि अडकर हे जे आहेत ते आपले गार्डियन आहेत, त्यांनी मला बोलवलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी इथं प्रेस कॉन्फरन्स यासाठी घेतली की चक्क सामान्य नागरिकांना बाकी पॉलिटिक्स खोटं बोलतं, हे खोटं बोलतं, ते खोटं बोलतं, न्यायालयाकडे ज्यांनी दाद मागतो, ज्या न्यायालयात आपण घंटा वाजवून आत जातो, त्यांनी जर असं काही केलं आणि त्याच्यावर काहीच ॲक्शन घेतली नाही तर नागरिकांची अवस्था काय. तरी लोकांनी सबक लक्षात घ्यावी आणि वेळोवेळी हे नक्कीच बरोबर आदेश देतात ना, गरज येतात ना, आपण पावती फाडतो वेगळी आणि हे येतं वेगळं, बनावट केलं जातंय. कारण असं होतं आहे. तरी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती की आपण वेळोवेळी काहीही लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी ज्या आपल्या घटनांनी दिलेले 3 हे आहेत त्याच्यात लक्षात घ्यावेत आणि जे जबाबदार आहेत हे मेट्रोपॉलिटन कोर्टाचे जे 75 कोर्टाचे कॅप्टन आहेत, ज्याने उद्योग केले आहेत आणि तिथला जो स्टाफ आहे त्यांनी ज्याच्यातनं त्याची तपासणी करावी, एन्क्वायरी करावी आणि न्यायालयाच्या वर खटला दाखल करून त्याच्यावर योग्य ती शिक्षा करावी. जशी नागरिकांना शिक्षा होऊ शकते तशी त्यांना पण शिक्षा होऊ शकते. आपल्या निदर्शनास हे कधी आलं? हे माझ्या निदर्शनास 2022ला चूक असं धरली गेली. त्याच्यानंतर चुकून गर्दी झाली असेल म्हणून करायला, पण आता मात्र वेळोवेळी मेलेली माणसं जिवंत हजर होतात. जे खरंच गेलेले आहेत त्यांना हजर, जे इथं हयात आहेत त्यांना कृत पावलेले. हा अतिशय भयंकर कृत्य आहे. कारण गेलेल्या माणसाला जिवंत करणं किंवा गेलेला हयात आहे त्याला मेलेलं दाखवणं हा सुद्धा गुन्हा आहे. पण कुठेतरी पैसे देऊन अशा प्रकारचं असं केलं जातं. त्याचे रोजनामे आपल्याला पाहिजे तसे केले जातात आणि साधारणपणे कोणी हे घेत नाही, लक्षात घेत नाही. हो दे ना, चालतं आहे असं करून असं धरलं जातं. तुम्ही एक जबाबदार हायकोर्ट वकील आहात आणि तुम्ही हे आरोप करताय, तर मग या आरोपावर काही कारवाई होईल असं वाटतं का तुम्हाला? झालीच पाहिजे. आजपर्यंत प्रशासकीय अधिकारी किंवा प्रशासनामध्ये कोणत्याही अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही, हा अनुभव आहे. बरोबर आहे ना, याच्या पुढे तरी होईल असं नाही होणारच ना. कारण आतापर्यंत जर आपण बघितलं असेल मंजू वगैरे तर कोणी असं प्रेस कॉन्फरन्स किंवा चीफ जस्टिसच्या पण इथे वाजवायला कोणी इथं आलंच नाही. हे मंदिर बंद होतं असं माझं मत आहे. आज चक्क हे मंदिरात सगळं आपण देव आलात आणि मला इथं येता आलं आणि ऐकून घेतलं, हा सुद्धा एक मोठा आहे. मी तर म्हणून आज 50 रन नाही हो, निदान 25 रन नॉट आउट तरी झालं. ओके.